चंद्रपूर इरई व झरपट नदी काठावरील प्रतिबंधित निळी रेषा म्हणजे पूरग्रस्त भागात मोडणाऱ्या मालमत्ता व भूखंडाची नोटरी करू नये अशा मालमत्तांच्या नोटरीला बंदी घालण्यात आली असे निर्देश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी नुकतेच काढले। त्यामुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे। चंद्रपुरातील इरई व झरपट नदी परिसरातील निळी व लाल रेषेचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। या नद्यांच्या पुराचा फटका नदी काठावरील रहमतनगर, वडगाव, जगन्नाथ बाबा नगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी तसेच या परिसरातील अनेक वस्त्यांना बसतो। त्यामुळेच सिंचन विभागाकडून पुराचा फटका बसणारा परिसर निळी व लाल रेषा असा वर्गीकृत करण्यात आली आहे। लाल रेषेत तर प्लॉट खरेदी व विक्री पूर्णपणे बंद केली। मात्र पूरग्रस्त भागातील निळ्या रेषेमध्ये शहरातील अनेक विकासकांनी प्लॉटची खरेदी विक्री केली। या भागातील शेतजमिनीवर प्लॉट पाडून विक्री करण्यात आली। विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार नोटरीच्या माध्यमातून झालेला आहे। तहसीलदारांनी या मालमत्तांची नोटरी करण्यास बंदी घातली आहे। मात्र यापूर्वी नोटरी झालेल्या मालमत्तांचे काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे या पूरग्रस्त भागातील मालमत्तांची विक्री, बक्षीसपत्र व अन्य कारणांमुळे होणाऱ्या हस्तांतरणाच्या व्यवहारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत। तहसीलदारांनी या संदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासोबतच अध्यक्ष बार असोसिएशन, जिल्हा न्यायालय चंद्रपूर यांना देखील दिले आहे। यापुढे नोटरीची प्रकरणे समोर आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। जे आपल्या इराई आणि इराई नदीच्या आसपास जो आपला ब्ल्यू झोन आहे निश्चित केलेला आहे, त्याच्यामध्ये बरेच रहिवासी अनधिकृत लेआउट टाकलेले आहेत आणि त्याची खरेदी विक्री होत आहे। त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, त्यावेळेस हा भाग आहे पूरप्रवण होतो। त्या अनुषंगाने जे ब्ल्यू लाईन मध्ये जे परमिशेबल ऍक्टिव्हिटीज नाही, घरं नाहीत, तिथं राहणे अपेक्षित नाही, अशांना 98 लोकांना आपण नोटीस दिलेले आहेत आणि त्याच्यावर आता पुढे आपण कार्यवाही सुरू केलेली आहे।